नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात न्यूज टॉप 9 मध्ये महत्त्वाच्या राजकीय बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत प्राथमिक फॉर्म्युल्यावर चर्चा. भाजप 155, शिंदे गट 65 तर दादा गटाला 55 जागा मिळणार. उर्वरित जागा मित्रपक्षांना मिळण्याचा अंदाज. नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघार घेण्याकरता मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवार गटाच्या महेंद्र भावसारांना फोन. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही भावसार उमेदवारीवर ठाम. 20 मे रोजीचा संथ मतदानाचा आरोप. ठाकरेंना महागात पडण्याची शक्यता. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला. आरोपांची शहानिशा होणार. उद्या मुंबईत महाविकास आघाडीची बैठक. शरद पवारांनी जिल्हा निहाय विधानसभेचा अहवाल मागवला. अहवालानंतर बैठकीत किती जागा मागायच्या ठरणार, सूत्रांची माहिती. सातारा जिल्ह्यातील 7 विधानसभेच्या जागा पवार गटाला मिळाव्या. सातारा जिल्हा कमिटीची शरद पवारांकडे मागणी. राजकुमार पाटील अहवाल घेऊन पवारांच्या भेटीला. खासदार संदीपान भुमरे राज्यात कॅबिनेट मंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता. भुमरे पुढील काही दिवस संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदीही राहण्याचा अंदाज. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्ष सील. खासदार कक्षाचं कुलूप तोडल्यानं यशोमती ठाकूर वानखेडेंचं. काँग्रेसच्या 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे. राज्याचे मुख्यमंत्री शिक्षकांचा शेअर बाजाराप्रमाणे भाव लावत आहेत. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरून राऊतांचा शिंदेंवर निशाणा. जळगावातील शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक संस्थाचालकांना पैसे वाटले. व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंचा आरोप. किशोर दराडेंनी मात्र आरोप फेटाळले.